जरा कळसोस. आपल्याकडे इतके पैसे येतील ना की त्या पैशाने तुला अंघोळ घालेन मी. फक्त एकदा तो मासा माझ्या गळाला लागू दे बस. तुमच्या सुखाला नजर नको लागायला. घाबरू नकोस, असं काही होत नाही. आता इथून पुढे आपल्या आयुष्यात फक्त सुखच आहे, फक्त आनंदच आहे. डोंट वरी. हे झालं तरी ती तुमची आई आहे आणि माझ्या पहिल्या बायकोची खोनी. अहो तुम्ही का सगळं उकरून काढताय पुन्हा? आता किती दिवस होऊन गेले त्या गोष्टीला. विसरा आता ते सगळं आणि आईंना माफ करा आता. संयुक्ता, ते शक्य नाही. त्या गोष्टीसाठी मी तिला कधीच माफ करू शकत नाही. म्हणजे आता तर परत कधीच इथे येणार नाही. मी स्वतःला तुझ्यावर थोपवण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीये. मीच नाही, फक्त सत्य परिस्थितीची जाणीव करून देते तुला. मी पण आयुष्यात खूप चढउतार बघितलेत, खूप खस्ता खाल्ल्यात. कधी इतरांमुळे तर कधी स्वतःमुळे. नेहमीच स्वतःवर संकट ओढवून घेतले आणि त्या संकटातून मार्ग काढत असतानाच एका वळणावर तू माझ्या आयुष्यात आलास. आणि सगळंच बदललं. हे बघ संयुक्ता, कोर्टाने आईला शिक्षा ठोठावली आणि तिला ती भोगावीच लागणार आहे. म्हणजे त्यांना जेलमध्ये जावंच लागणार. तू लहान मुलासारखे प्रश्न काय विचारतेस संयुक्ता? तुला सांगितलं ना, कोर्टाने आईला शिक्षा दिली, तिला जेलमध्ये जावंच लागणार आहे. बघ, मी तुझा प्रॉब्लेम समजू शकतो नाही, पण मी काही वाईट नाही का की तुला आणि तुझ्या मुलाला झिडकारून देईन. मला थोडासा वेळ हवाय. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला थोडासा वेळ हवाय. गिव्ह मी सम टाइम अँड प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. थोडा वेळ हवाय नाही मला. घे, तुला हवा तेवढा वेळ घे, हवा तेवढा विचार कर. आपण आता अशा ठिकाणी उभे आहोत ना, ज्या ठिकाणी तुझ्या हातात विचार करायला वेळच वेळ आहे. विश्वासघात केला माझा त्या हर्षवर्धननी. पण मी हर्षवर्धन नाहीये शारदा. त्याने फक्त तुझ्यावरती पैशासाठी प्रेम केलं. मी त्याच्यासारखा स्वार्थी मतलबी नाहीये. मी खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. नाही शारदा, नाही. तू दुसऱ्या कोणाची झालीस तर ते मला कधीही सहन होणार नाही. माझ्याशिवाय इतर कोणावरही तू प्रेम केलेलं मला आवडणार नाही. मला माहिती आहे, माझ्यावर सूड उगवण्याकरता तू त्या वरुण सुभेदारला जवळ केलंयस आणि कदाचित तो सुद्धा मला मात देण्याकरताच तुझ्या जवळ आलाय. पण तुम्हा दोघांनाही ठाऊक नाहीये की हा हर्षवर्धन भोसले काय चीज येते. नाही, मी त्या वरुण सुभेदारला मात दिली ना तर नावाचा हर्षवर्धन भोसले नाही.